नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर, सोप्या, आकर्षक आणि डेली यूजच्या रोज काढण्यासाठी 3 रांगोळ्या. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक रोज काढण्यासाठी मंदिरासमोर, घरासमोर किंवा तुळशीसमोरही तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर प्रथमतः आपल्याला आडव्या उभ्या 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. बघू शकता अगदीच लाईन सरळ आणि एका रेषेत येण्यासाठी आपण प्रथमतः डॉट देऊन त्या लाईन काढून घेतलेल्या आहेत. तर आडव्या आणि उभ्या अशा 2-2 लाईन मारून घेतल्या आणि चौकोनाच्या 2 बाजूंना आपण 3-3 अशी येलो कलरची डॉट देऊन ती काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून एक पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता कशा प्रकारे आपण पाकळ्या बनवून घेतल्या आणि बरोबरमध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन खाली ग्रीन कलरने देठसुद्धा काढून घेतला. तर चौकोनाच्या दुसऱ्या 2 बाजूंना एक एक छोटी छोटी पाकळी काढून घेणार आहोत. बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूचे चौकोन आपण आतल्या बाजूला एक व्ही टाईप शेपमध्ये जॉईन करून घेतले आणि त्यावरतीच आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देणार आहोत. आणि ते डॉटसुद्धा काडीने आतल्या बाजूला ओढून एक छोटेसे फुलाचा आकार तयार केला. तर डेट ग्रीन कलरने आणि मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन सुंदर असे कलरफुल रांगोळीचा लुक तयार होतो. आणि जी पाकळ्यांची कळ्या काढल्या होत्या त्यामध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला आणि चौकोनाच्या मध्येही जॉईन केलेल्या भागावरती 3-3 डॉट देऊन तिथे सुद्धा एक छोटेसे फ्लावर बनवून घेतले आणि मध्ये एक रेड आणि येलो कलरचा कॉम्बिनेशनमध्ये डॉट देणार आहोत. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने एक पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. बघू शकता फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही पण छोटीशीच आणि नवीन डिझाईनची रांगोळी आहे. तर प्रथमतः आपल्याला क्रॉस असे गुणाकारा टाईप चिन्ह काढून घेतले आणि त्याच्या चारही भागांमध्ये बरोबरमध्ये आपण एक राऊंड शेपमध्ये केंद्रवर्तुळ बनवून घ्यायची आहेत आणि त्या वर्तुळांवरतीच आपण एक छोटे छोटे पान दाखवणार आहोत. बघू शकता अगदी छोटेसे पान आपण काढून दाखवणार आहोत. छोटीशीच पण सुंदर ही आपली डेली यूजसाठी नवीन डिझाईनची रांगोळी आहे. तर कशी वाटते डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पानांमध्ये आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला सर्वच पानांमध्ये कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर रेषेच्या चारही टोकांना आपण एक एक येलो कलरचा डॉट देणार आहोत. बघू शकता सर्वच रेषांवरती आपण डॉट देऊन त्याचे थोडेसे प्रेस करून त्यावरती एक रेड कलरचा डॉट दिला आणि येलो आणि रेडच्या डॉटच्याच बाजूला आपण राऊंड शेपमध्ये छोटे छोटे असे व्हाईट कलरने डॉट देऊन घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला सर्व बाजूंनी कंप्लीट करून घ्यायची. चारही रेषांच्या टोकावरती छोटे छोटे डॉट्स दिलेत. हे बोटाच्या साहाय्याने एक पाकळीचा शेप बनवून घ्यायचा आहे. हे बघू शकता सुंदर असे हे फूल तयार होते. अगदीच हळुवारपणे आपल्याला हा बोट फिरून एक फुलाचा आकार बनवून घ्यायचा आहे. छोट्या छोट्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत. तर बघा रांगोळीचा आपला हा फायनल लुकसुद्धा तयार झालेला आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली किंवा काही चुका असतील तर त्याही सांगू शकता. बघा आपला रांगोळीचा मोस्ट ऑफ फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. तर उद्या दीप अमावस्या आहे, तसेच आषाढी अमावस्या आणि श्रावण सुरुवात होत आहे. श्रावण मासारंभ त्यानिमित्तसुद्धा आपण रांगोळ्या दाखवणारच आहोत. पण आता ही दीप अमावस्याची आपण दिव्यांची रांगोळी काढणार
आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण एक रेडीमेड रांगोळी स्टूलच्या साहाय्याने एक दिव्याचा साचा आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने काढून घेतलेला आहे आणि बाजूलाच येलो कलरने दिवा लावलेला आहे ज्योत आणि बाहेर प्रकाश पडला त्याप्रमाणे येलो कलर टाकून घेतला. आणि ह्या मोठ्या दिव्याच्याच बाजूला आपण आणखी 2 छोटे छोटे दिवेसुद्धा काढून घेणार आहोत. तर बघू शकता असं छोटासा दिवा काढून त्याच्यावरती वात काढून घेतले. जसे की छोटीशी पंती लावलेली आहे. तर ज्योतमध्ये आपण येलो कलर भरून टोकाला रेड आणि ब्लॅक असे दिवा लावल्यानंतर जसा कलर तयार होतो त्याप्रमाणे दाखवलेला आहे आणि बाहेर दिवा लावून प्रकाश पडला त्याप्रमाणे आपण रांगोळीमध्ये दाखवत आहोत. तर दिव्यामध्ये सुद्धा लाईट असा आपण ऑरेंज कलर भरून घेणार आहोत. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही हे कलर भरू शकता किंवा फक्त व्हाईट कलरमध्ये काढली तरी सुंदर असा रांगोळीचा लुक तयार होतो. तर बघू शकता दोन्ही बाजूंनी दिवे काढून घेतले आणि रेषेवरती आपण राऊंड शेपमध्ये असे फिरवून घेणार आहोत. आणि खाली दिव्याच्या खाली आपण जसे की लक्ष्मी पाऊल शुभ मानले जाते तर त्याप्रमाणे आपण लक्ष्मी पाऊल रेडीमेड स्टूलच्या साहाय्यानेच काढलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा रेड आणि येलो कलर भरून घेणार आहोत. अगदी शुभ ही रांगोळी दीपामावस्येनिमित्त तुम्ही तुमच्या मंदिरासमोर किंवा दरवाजासमोरही काढू शकता. तर सुंदर असा लुक तयार होतो. तर पावलांच्याच बाजूला 2-2 रेषा काढून घेतल्या. बघू शकता आपला फायनल लुक तयार झालेला आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.